पैशाची जी रक्कम आहे ती आता कर्जमाफीची माफ करण्याचा निर्णय जो सरकारने घेतला होता तो निर्णय आता सरकारने जाहीर केलेला आहे आणि आता कर्जमाफी तसेच 50,000 रुपयांचं अनुदान 2 लाखाची कर्जमाफी याचा थेट लाभ आता राज्यभरातील लाखो शेतकरी बांधवांना होणार असून लाखो शेतकऱ्यांना आता मोठा फायदा होणार आहे असं पण आपण म्हणू शकतो। तर चला आता संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण बघणार आहोत। कर्जमाफीला आता सरकार सुरुवात करत आहे। सुरुवात ही नेमक्या कोणत्या जिल्ह्यातून होणार आहे का की एकदमच आता सर्व जिल्ह्यामध्ये कर्जमाफी सरकार एकदाच करणार आहे का याबद्दलची पण संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। यासाठी तुम्ही फक्त आता शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं काम करा। चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑल वरती टाका। तर चला पाहूयात। बघा अखेर मोठी घोषणा झाली कर्जमाफीबाबत सरकारचा निर्णय। बघा आता कोणत्या क्षणी 50,000 रुपयांचं अनुदान खात्यावरती जमा होईल आणि कर्जमाफीचे 2 लाख रुपये हे शेतकऱ्यांना आता जे आहे ते थेट मिळणार आहेत, म्हणजे शेतकऱ्यांचे आता माफ होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांना आता हे पैसे नेमके कशा पद्धतीने आता दिले जाणार आहेत। अनुदानाचे पण 50,000 रुपये सरकारला द्यायचे आहेत आणि त्याचा JR आलेला आहे। बघा JR आलेला असून आज JR मध्ये संपूर्ण माहिती सरकारने दिलेली आहे कशा पद्धतीने कर्जमाफी केली जाणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांची। पण बघा ऐन वेळेलाच बऱ्याच शेतकऱ्यांचं नाव कर्जमाफीतून जाऊ शकतं। होय तुम्हाला वाटत असेल आपल्याला कर्जमाफीचा लाभ भेटेल, आपल्याला फायदा भेटेल, पण तुम्ही तसं समजू नका। तुम्ही ती सरकारने सांगितलेली कामे करून ठेवलीत का? तुमच्याकडे काही जी सरकारने कागदपत्रे सांगितली ती तुमच्याकडे आहेत का नाही हे पण तुम्हाला तपासायचं आहे। जर तुम्ही छोट्याशा कारणामुळे इकडे तिकडे कोणतं जर तुमचं कागदपत्र तुमच्याकडे नसेल किंवा तुमच्याकडे जे आहे ती बँक खात्यात छोटी मोठी जरी एखादी अडचण असेल तर तुमचं कर्जमाफ हे होणार नाही। त्यामुळे आता काही गोष्टी लक्षात घ्या। नेमकी आता सरकारने कोणती कामे करायला सांगितली ती पण माहिती सांगतो। जर तुम्ही सरकारने सांगितलेली कामे केली नाहीत तर तुमचं कर्जमाफ हे होणार नाही आणि तुम्हाला 50,000 रुपयांचं पण अनुदान मिळायचं नाही। त्यामुळे आता सरकारने नेमकी कोणती कामे करायला सांगितली आहेत ही पण माहिती मी तुम्हाला पुढे दाखवतो। ती ऐकण्यासाठी बघण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला पण कर्जमाफीचा फायदा भेटेल आणि तुम्हाला मोठी रक्कम कर्जमाफीची मिळेल। आणि इकडे जर तुमच्याकडे कर्ज वगैरे नसेल, तुम्ही रेग्युलर भरलेले असेल तर 50,000 रुपये हे तुमच्या खात्यात DBTच्या माध्यमातून सरकार देणार आहे। तिकडून पैसे पाठवले की इकडे DBTच्या माध्यमातून 30 ते 40 मिनिटांमध्ये लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे तुम्हाला काळजी करत बसण्याची आता कसलीच गरज पडणार नाही। तर चला आता कर्जमाफीची या ठिकाणी माहिती आलेली आहे। JR आज आलेला आहे। बघा आता कशा पद्धतीने कर्जमाफीचं हे वितरण होणार आहे आता ही माहिती मी तुम्हाला दाखवण्याचं काम करणार आहे। यासाठी आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा। तुमच्या जिल्ह्याचं नाव कर्जमाफीच्या यादीत आहे का? तुमच्या जिल्ह्याला कर्जमाफी मिळणार आहे का हे बघण्यासाठी आता तुम्हाला शेवटपर्यंत फक्त हा व्हिडिओ पाहायचा आहे। तर चला पाहूयात। तर बघा या ठिकाणी आनंदाची बातमी आलेली आहे। आता राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती नक्कीच हसू फुलणार आहे, कारण सरकारने आता थेट 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी आता जाहीर केलेली आहे। पूर्ण घोषणा झालेली आहे। आता वाटपाची तयारी झालेली आहे। होय आता पूर्ण तयारी झालेली असून कोणत्याही क्षणी शेतकरी बांधवांनो तुम्हाला आता मेसेज येतील। होय आता तुम्हाला मोठा लाभ दिला जाणार आहे। आता शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज आता थेट माफ होणार आहे। विचार करा मित्रांनो, निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि सततच्या नुकसानीमुळे जो शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला होता त्याला हा केवढा मोठा दिलासा आहे, कारण की शेतकऱ्याला या मदतीची गरजच होती। कारण सध्या जर पाहायला गेलं गेल्या वर्षी किती नुकसान झालं होतं, बळीराजाच्या पिकाचं अतोनात नुकसान झालं। पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम त्यावेळेस दिली गेली, पण त्या रकमेने सुद्धा जास्त काही फरक पडला नाही, कारण की नुकसानच एवढं झालं होतं की त्या 30,000च्या 20,000च्या मदतीने शेतकऱ्यांना जास्त काय आधार मिळत नव्हता। पण हा सरकारचा निर्णय अतिशय चांगला आणि उत्तम निर्णय आता मानला जात आहे, कारण की या माध्यमातून थेट कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना आता दिला जाणार आहे। पण आता शेतकऱ्यांची पण एक मागणी आहे की शेतकरी बांधवांच्या म्हणण्यानुसार आम्हाला वगळू नका। काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे सरसकट कर्जमाफी द्या, याकडे पण सरकारने थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे आणि जेवढं होईल तेवढं जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ आता मिळाला पाहिजे, याकडे सरकारने लक्ष द्यावं अशी पण शेतकऱ्यांची मागणी आहे। होय आता बघा कर्जमाफीचा थेट लाभ भेटणार असून आता थेट सरकारकडून घोषणा झालेली आहे। सरकारनं फक्त थकीत कर्जदारांचाच विचार केलाय असं नाही, तर जे प्रामाणिक शेतकरी नियमितपणे, म्हणजे बघा काही शेतकरी असे पण आहेत की जे परतफेड नियमितपणे करतात त्यांच्यासाठी देखील आता सुद्धा जॅकपॉट आहे। म्हणजेच की
नियमित कर्ज फेडणाऱ्या माझ्या शेतकरी बांधवांना आता डायरेक्ट 50,000 रुपयांचं अनुदान देणार आहोत असं सरकारचं म्हणणं आहे. बघा आता आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना डायरेक्ट प्रोत्साहन देण्यासाठी थेट 50,000 रुपयांचं अनुदान देण्याची घोषणा JRमध्ये करण्यात आलेली आहे. ही खरंच एक मोठी आहे, आता सध्या स्थितीला मोठी घोषणा सरकारने आता केलेली आहे. बघा आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की ज्यांचं कर्ज 2 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांचं काय, त्यांच्यासाठी सुद्धा सरकारने एक मार्ग काढला आहे. समजा तुमचं कर्ज 2.5 लाख आहे व तर वरचे 50,000 रुपये तुम्ही बँकेत जमा केले, याला एक वेळ समझोता किंवा OTS म्हणतात की तुमचे 2 लाख रुपये माफ होणार आणि यासाठी तुम्हाला 31 मार्च 2027 पर्यंतची वेळही देण्यात आल्याचं आपल्याला जे आहे ते बघायला मिळत आहे. आणि त्यातले त्यात शेतकरी मित्रांनो, ही कर्जमाफी मिळवण्यासाठी तुम्हाला आता काही महत्त्वाची कामे करावी लागणार आहेत. होय, जरी तुमच्याकडे कर्ज असेल, तुम्ही म्हणाल आपल्याकडे कर्ज आहे मग आता माफ होईल, तर तसं नाही. तुम्हाला काही कामे करायची आहेत. जर सरकारने सांगितलेली ती कामे तुम्ही केली नाहीत तर तुमचं कर्ज माफ होणार नाही. मग आता कोणती कामे करायची ती माहिती लक्ष देऊन ऐका, कारण की आता जास्त वेळ राहिलेला नाही. कोणत्या क्षणी आता कर्जमाफीला मोठ्या प्रमाणात सुरुवात होणार आहे. तुमच्या पण जिल्ह्याचा पुढचा लगेच नंबर लागून तुमच्या जिल्ह्याची पण आता कर्जमाफी होऊ शकते. त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला आता सरकारने सांगितलेली काही कामे पण करायची आहेत. मग आता कोणती कामे सरकारने करायला सांगितलीत, मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले आहेत, आता ती पण माहिती तुम्हाला दाखवतो. आणि कर्जमाफीला सुरुवात आजपासून होणार की उद्यापासून होणार की दुसरी कोणती सरकारने तारीख सांगितली ते पण तुम्हाला मी लगेच सांगणार आहे. त्यासाठी आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन पहा. तर बघा शेतकरी बांधवांना, आता सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आलेली असून सर्व लाखो शेतकरी बांधव आता चांगले खुश होणार आहेत. सर्वांना एक मोठा दिलासा सरकारच्या माध्यमातून आता मिळणार आहे. तर बघा आता आलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री काय म्हणाले आहेत आणि आता तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत आहे का, कर्जमाफी तुमच्या जिल्ह्याची होणार आहे का, असा प्रश्न तुमच्या मनात असेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचा आता काम करा. तर बघा आलेल्या माहितीनुसार सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. बघा सरकारने सांगितलं आहे की शेतकरी बांधवांना आता दिलासा देण्यासाठी आमचा हा निर्णय आहे. आता कोणते शेतकरी नाराज राहणार नाहीत. बऱ्यापैकी शेतकऱ्यांना थेट कर्जमाफीचा लाभ हा मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही देणार आहोत. आणि महाराष्ट्रातील आता लाखो शेतकरी बांधवांना, हजारो नाही तर लाखो शेतकरी बांधवांना थेट 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी आता मिळणार आहे. आणि एवढंच नाही तर शेतकरी बांधवांना 50,000 रुपयांचं अनुदान हे दिलं जाणार आहे. 50,000 रुपये हे थेट शेतकरी बांधवाच्या बँक खात्यात दिले जाणार असून यामुळे पण आता शेतकरी चांगलेच खुश होणार आहेत. आणि ही एक सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आहे असं पण आपण म्हणू शकतो. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही काळजी करू नका किंवा शक्यतो चिंता देखील करत बसू नका. सर्वात मोठा दिलासा देणारा आणि आनंदाचा निर्णय आता राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. तर चला आता हे कर्जमाफीचा लाभ कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी सुरू होत आहे, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वात आधी हे पैसे भेटणार आहेत, संपूर्ण माहिती आता मी तुम्हाला दाखवतो. यासाठी तुम्ही फक्त राहिलेला आता काही मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. होय, आता बघा या ठिकाणी पूर्ण कर्जमाफीची तयारी झाली. जी तयारी राहिली होती ती तयारी आता झालेली आहे. JRमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, कशा पद्धतीत कर्जमाफी होणार आहे, JRमध्ये नेमकी काय माहिती आहे, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वात आधी पैसे भेटणार आहेत, जे अनुदानाचे पैसे सरकार देणार आहे, आता ही पण माहिती मी तुम्हाला दाखवण्याचं काम करणार असून आता फक्त तुम्ही लक्ष देऊन शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघण्याचं काम करा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण महत्त्वाची अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आता बघायला मिळेल. तर चला आता कर्जमाफीचा लाभ हा कोणत्या शेतकऱ्यांना सर्वात आधी सरकार सुरू करत आहे. शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीचा फायदा घेण्यासाठी कोणती कामं सरकारने शेतकऱ्यांना करायला सांगितलेत, अर्जंट सूचना नेमकी सरकारने काय दिली, आता संपूर्ण माहिती दाखवतो. बघा आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा. या ठिकाणी JR आलेला आहे. आता डिटेलमध्ये आपण माहिती बघत आहोत. बघा आता 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 दरम्यान घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज या योजनेत ग्राह्य धरले जाईल. आलेल्या माहितीनुसार आता हे कर्ज 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असावे आणि 31 मार्च 2026 अखेरपर्यंत त्याची परतफेड झालेली नसावी. आलेल्या माहितीनुसार पात्रता आता कोणते शेतकरी यामध्ये ठरणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. तर बघा कृषी मंत्र्यांचं विधान 10 दिवसाच्या आत कर्जमाफी करणार त्यांनी मागच्या काही दिवसापूर्वी विधान दिलेलं होतं. आता पूर्ण तारीख ती जवळ आलेली आहे. बघा आलेल्या माहितीनुसार एक किंवा अनेक बँकांकडील कर्ज खात्यावरील मुद्दल आणि व्याजासह एकत्रित रक्कम 2 लाख रुपयांपर्यंत असल्यास ती माफ केली जाईल. यात पुनर्गठन किंवा फेर पुनर्गठन करून मध्यम मुदतीवर रूपांतर केलेल्या कर्जाची समावेश असेल, अशी पण माहिती आलेली आहे. बघा आलेल्या माहितीनुसार डायरेक्ट कर्जमाफी
कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे आणि ज्यांनी कर्जाची परतफेड केली असेल अशा शेतकरी बांधवांना, अशा गरजू शेतकऱ्यांना पण 50,000 रुपयांचा लाभ, 50,000 रुपयांची रक्कम त्यांच्या खात्यावरती डायरेक्ट दिली जाणार आहे. पण हे पैसे मिळवण्यासाठी सरकारने सांगितलेली काही कामे आधीच करून शेतकऱ्यांना ठेवावी लागतील. जर ही कामे केली नाहीत तर शेतकऱ्यांना याचा लाभ भेटणार नाही, याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार नाहीत असं पण आपण म्हणू शकतो. मग आता सरकारने कोणती कामं शेतकऱ्यांना करायला सांगितलीत ही पण माहिती आपण बघणारच आहोत. यासाठी तुम्ही फक्त आता राहिलेला आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करा, म्हणजे तुम्हाला पण संपूर्ण माहिती आता बघायला मिळेल. बघा, आता आलेल्या माहितीनुसार लाभार्थी यादी पण या ठिकाणी आलेली आहे, ज्यांनी यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019चा लाभ घेतला आहे. पण ज्यांचे 2019 ते 2025च्या दरम्यानचे थकीत कर्ज 50,000 रुपयांपर्यंत आहे त्यांना 50,000 रुपयांची कर्जमाफी मिळेल. 50,000 रुपयांचे पूर्णपणे रक्कम त्यांना देण्यात येणारच आहे. बघा, आता या ठिकाणी विचार जर केला तर नेमके कोणते शेतकरी आता सरकार पात्र ठरवणार आहे? सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे का? तर नाही, जे पात्र असतील त्यांनाच कर्जमाफीचा लाभ होणार आहे. मग यामध्ये पात्र नेमके कोणते शेतकरी ठरणार आहेत? तर चला आता संपूर्ण तुम्हाला मी यादी आणि माहिती डिटेलमध्ये दाखवणार असून यासाठी आता लक्ष देऊन तुम्ही व्हिडिओ बघा. कर्जमाफीची अतिशय महत्त्वाची घोषणा सरकारने केलेली असून आता या घोषणेचं स्वागत मंत्रिमंडळातील नेत्यांनी लगेच टाळ्या वाजवून केल्याचं पण आपल्याला बघायला मिळालं होतं. तर बघा, आता हा कर्जमाफीचा निर्णय काय आहे, कोणत्या जिल्ह्यातून आता लगेच अर्जंट कर्जमाफीला सुरुवात केली जाणार आहे, कोणत्या जिल्ह्यातील जास्त शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे, संपूर्ण आता यादी दाखवतो आणि कोणती 2 कामे करावी लागतील ती पण तुम्हाला माहिती सांगतो आणि तुमच्याकडे कोणती कागदपत्र असणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला कर्जमाफीचा फायदा होईल, कर्जमाफीचा लाभ मिळेल. आता ती पण माहिती मी तुम्हाला दाखवणार असून यासाठी आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि AR1 मराठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता संपूर्ण माहिती आपण बघू. तर बघा, शेतकरी बांधवांनो, आता आलेल्या माहितीनुसार 2 लाखांवरील कर्ज, ज्या शेतकऱ्यांचे थकीत कर्ज 2 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी ही योजना आता तर आपल्याला बघायला मिळत आहे. बघा, आता आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी सर्व काही सरकारने अटी, नियम, पात्रता या ठिकाणी जाहीर केलेला आहे. आता कर्जमाफीचा फायदा कोणत्या शेतकऱ्यांना होणार नाही तर चला ते तुम्हाला सांगतो. बघा, आता जर यामध्ये तुमचं नाव येत असेल, तुम्ही जर यामध्ये बसत असाल तर तुम्हाला कर्जमाफी भेटणार नाही, अनुदान पण भेटणार नाही. बघा, सर्व आजी मंत्री, आमदार, खासदार आणि इतर राजकीय नेते यामधील कोणी असेल तर कर्जमाफीचा रुपयाचा पण लाभ होणार नाही, अनुदानाचा पण लाभ होणार नाही. त्यानंतर बघा, केंद्र किंवा राज्य शासनाचे सर्व कर्मचारी ज्यांचे मासिक वेतन 25,000 रुपयांपेक्षा जास्त आहे अशांना वगळण्यात आलेलं आहे, त्यांचं नाव काढण्यात आलेलं आहे, यांना पण लाभ भेटणार नाही. त्यानंतर महावितरण, MIDC, ST महामंडळ अशा राज्य सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे कर्मचारी ज्यांचे मासिक वेतन 25,000 रुपयांपेक्षा जास्त आहे यांचं पण नाव यामधून काढलेलं आहे, यांना पण कर्जमाफी मिळणार नाही, म्हणजे यांचं आता जे आहे ते अनुदान पण सरकारकडून देण्यात येणार नाही. तर बघा, आता आलेल्या माहितीनुसार शेती व्यतिरिक्त इतर उत्पन्नातून आयकर, इन्कम टॅक्स भरणारे नागरिक आहेत त्यांना पण फायदा होणार नाही. ज्यांना दरमहा 25,000 रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळते असे निवृत्त वेतनधारक यांना पण कर्जमाफीचा आता लाभ भेटणार नाही. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी साखर कारखाने यांचे संचालक आणि कर्मचारी ज्यांचे मासिक वेतन 25,000 रुपयांपेक्षा जास्त असेल यांना पण कर्जमाफीचा लाभ भेटणार नाही. यांचं नाव यादीतून पूर्णपणे काढून टाकण्यात आलेलं आहे, म्हणजे यादीत यांचं पण नाव येणार नसून कर्जमाफीचे असे नियम आपल्याला बघायला मिळत आहेत. आता कर्जमाफी गोरगरीब गरजू शेतकऱ्यांसाठी आहे. यासाठी आता काही कागदपत्रे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे आणि कर्जमाफीचा आणि अनुदानाचा डायरेक्ट लाभ हा तुम्हाला पूर्णपणे मिळून जाईल. तर चला, नेमकी कोणती कागदपत्रे असणं गरजेचं आहे ते आपण बघू. बघा, आता आलेल्या माहितीनुसार आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाचं कागदपत्र आहे. हे तर काय सांगण्याची गरज नाही, सर्वांकडे असतंच. पण बघा, हे तुम्हाला जे आहे ते लक्षपूर्वक ऐकायचं आहे. बँक पासबुक, बघा, आता ज्या बँकेत तुमचे पीक कर्ज आहे त्या कर्ज खात्याचे आणि बचत खात्याचे पासबुक तुमच्याकडे असणं तर गरजेचं आहे. मोबाईल क्रमांक आधार कार्ड आणि बँक खात्याशी लिंक असलेला चालू मोबाईल क्रमांक पाहिजे. आधार कार्डशी पण तो लिंक पाहिजे, केला नसेल तर करून घ्या. त्यानंतर बँक खात्याशी तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल, इकडे तिकडे काय अडचण असेल ती तपासून घ्या. फार्मर ID शासनाच्या
नवीन नियमानुसार ॲग्रिस्टॅग प्रणालीवरून नोंदणीकृत फार्मर आय डी अनिवार्य आहे. ज्यांच्याकडे नसेल त्यांची मग अडचण होऊ शकते. त्यामुळे फार्मर आय डी धारक शेतकऱ्यांना एक लाभ होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, बँक खात्याला आधार लिंक करणे हे काम तुम्हाला करायचं आहे. म्हणजे तुम्हाला तुमचे बँक खाते, कर्ज खाते आणि बचत खाते दोन्ही आधार कार्डशी लिंक असल्याची खात्री करा. नसेल तर करून घ्या. ॲग्रिस्टॅग नोंदणी करून घ्या. त्यानंतर तुम्हाला आधार प्रमाणीकरण करायचंच आहे. जेव्हा आता एक माहिती महत्त्वाची पण आलेली आहे. आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक पण असणं गरजेचं आहे. 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान मिळवण्यासाठी पण तुमच्याकडे हे कागदपत्र असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमची पात्रता काय असायला पाहिजे, तर तुमचे जुने कोणतेही कर्ज आता थकीत नसावे. नियमित कर्जाची परतफेड असेल तर पूर्ण लाभ होईल. काळजी करू नका. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्कीच टाका. धन्यवाद.